जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना पक्षात बंडखोरीचा तिढा अद्यापही कायम आहे। शिवसेनेमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। महायुतीच्या बैठकीला शिवसेना पक्षाचे आमदार उपस्थित आहेत। या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर आहेत। गुलाबराव पाटील मुंबईमध्ये असल्याने बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच बंडखोरीचा तिढा सुटणार अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे। किशोर पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जळगावच्या विधान परिषदच्या जागेवर मोठा तिढा चाललेला आहे। काल मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या बाईटमध्ये सांगण्यात आलेलं होतं की आज शिंदे गटाच्या सगळ्या नेत्यांच्या वतीनं बातचीत करण्याची आज बैठक आहे। या संदर्भात शिंदे गटाचे महत्त्वाचे जे पदाधिकारी या ठिकाणी आहे, नेमकी काय चर्चा होणार या संदर्भात आपल्याशी किशोरप्पा पाटील बोलण्यास आहे। आपण काय सांगणार? आज बैठक देखील होणार आहे, गुलाबराव पाटील उपस्थित नाही मंत्री महोदय। नाही, आज निश्चितपणे माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, महायुतीच्या सर्व आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची मीटिंग या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात पहिल्यांदा बोलवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे आमदार आणि जिल्हा प्रमुख मीटिंगला जातो आहोत। परंतु आमचे सगळ्यांचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची अचानक माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे यांच्या पाणी पुरवठा विभागाची मीटिंग लागल्यामुळे ते या मीटिंगला उपस्थित राहू शकलेले नाही। त्याच्यामुळे आम्ही मीटिंगला जाऊन नेमकं काय होणार आहे किंवा आम्ही काय सांगायचे ते अधिकार आम्हाला नाही आहेत। पालकमंत्री महोदय आल्यानंतर या सगळ्या विषयांवर चर्चा होईल, ती आम्ही माननीय गुलाब भाऊंच्या समोर मांडू आणि उद्या शिवसेनेचे सर्व आमदार आणि जिल्हा प्रमुखांची एकत्रित मीटिंग होऊन जो काय निर्णय आहे तो समोर येईल। निश्चित आज याच ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर बातचीत झाल्यानंतर उद्याच्या दिवशी काय निर्णय घ्यायचा यावर शिवसेना ठाम असल्याचं पाहायला मिळतं। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।